वेलकम टू वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 50 पसंतीक्रम जे आहे, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम, विथ इंटरव्ह्यूसाठी 50 पसंतीक्रम. खरोखर 50 पसंतीक्रम योग्य आहेत का? हे पसंतीक्रम बदलणार आहेत का? या पसंतीक्रमामध्ये बदल झाला तर काय होऊ शकतो? आणि हे पसंतीक्रम बदलले नाही तर याचा परिणाम शिक्षक भरतीवर कसा होणार आहे, किंवा प्रत्येक उमेदवार ज्याचा स्कोर जो आहे कमी जास्त आहे अशा उमेदवारांना याचा फायदा किंवा तोटा काय होऊ शकतो या संदर्भात बोलणार आहोत. आणि खरोखर 50 पसंतीक्रम आता बदलण्याची सिच्युएशन आहे का, किंवा बदलणार आहे किंवा नाही, या संदर्भात पूर्ण सविस्तर योग्य ती माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षक भरतीच्या अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची मागणी, शिक्षक भरती 2025 परीक्षा जी आहे, टेट परीक्षा 2025 घेण्यात आली. नंतर या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर झाला आणि पवित्र पोर्टलवर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नावाची नोंदणी सुद्धा केली, म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुद्धा पार पडलेलं आहे. आता अभ्यर्थ्यांना वाट आहे, किंवा अभ्यर्थी वाट बघत आहेत फक्त जाहिरातींची, आणि जाहिरातींना पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स देण्याची जी सुविधा आहे ती कधीपर्यंत मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे की संच मान्यतेचं जे कामकाज आहे, उर्वरित कामकाज आणि समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. नंतर एकूण आकडेवारी जी आहे, समायोजनानंतर एकूण रिक्त आकडेवारी जी आहे ती समोर येईल. रोस्टर अपडेट झाल्यानंतर किंवा रोस्टर अद्ययावत झाल्यानंतर त्यापैकी 80% पद भरती करायची, किंवा 90% पद भरती करायची, किंवा 100% पद भरती करायची, हा निर्णय जो आहे शासनाचा असणार आहे. पण यावर्षी जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक भरती जी आहे केल्या जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून एक चांगला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, यावर्षी नवीन आस्थापनांचा समावेश जो आहे शिक्षक भरती 2025 मध्ये झाला. आता त्या कोणकोणत्या आहेत? अगोदर फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागा येत होत्या, आणि खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित त्यांच्या जागा येत होत्या. पण यावर्षी वाढ अशी झालेली आहे की यावर्षी अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा येणार आहे, कला क्रीडा शिक्षकांच्या सुद्धा जागा येणार आहे, विशेष शिक्षक पद भरती जे जागा ज्या आहेत किंवा त्या जागा आहेत त्या सुद्धा येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिवासी विभाग त्यांची सुद्धा पदभरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. आणि समाज कल्याण विभागाची ज्या शाळा आहेत त्यांची सुद्धा, निवासी शाळा ज्या आहेत त्यांच्या सुद्धा पदभरती जी आहे पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. त्याच्यामुळे आस्थापनांची संख्या वाढली म्हणजे यावर्षी शिक्षक पद भरतीसाठी चांगल्या प्रमाणामध्ये जागा येऊ शकतात. आणि पण एक गोष्ट अशी आहे की जी खूप गंभीर आहे, ती आहे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, मग यांचं समायोजन. मग समायोजन झाल्यानंतर एकूण रिक्त आकडेवारी आपल्याला कळेल. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उरतो की एवढ्या जर जागा समजा पवित्र पोर्टलवर समजा जेवढी काही आकडेवारी येईल, 10,000, 12,000, 15,000 किंवा 20-25,000 जी काही आकडेवारी येईल पदभरतीसाठी टप्पा 1 साठी, तर त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या दोन्ही जागा असतील. मग त्यासाठी खरोखर 50 पसंतीक्रम पुरेसे आहेत का? तर याचं उत्तर जे आहे ते नाही आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जर हायेस्ट मार्क असणारे विद्यार्थी विचार करतील, किंवा काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, 20-25% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 50 पसंतीक्रम जरी असले तरी सुद्धा चालतात, आणि 75% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पोलनुसार की जवळपास आम्हाला 50 पसंतीक्रम नको, अनलिमिटेड प्रिफरन्स पाहिजे. त्याचा अर्थ असा होतो की मॅक्झिमम मुलांचं असं म्हणणं आहे की 50 पसंतीक्रमपेक्षा जास्त असावे. त्याच्या मागचं कारण सांगतो. जे हायेस्ट स्कोरवाले उमेदवार आहेत त्यांना माहिती आहे की आपण लिमिटेड जरी प्रिफरन्स दिले, 15-20 ठिकाणी जरी आपण पसंतीक्रम दिले तरी सुद्धा आपली निवड होऊ शकते, कारण की आपला स्कोर तसा आहे. आणि जर काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना जेमतेम माहीत नाही, आता याच्यामध्ये सगळेच जण येतात, 130 वाला सुद्धा येतो, 120 वाला, 110 वाला, 100 वाला, 90 वाला, 80 वाला, 70 वाला, सगळे विद्यार्थी याच्यामध्ये येतात. 140 वाला सुद्धा येतो, 145 वाला सुद्धा येतो, 160 वाला सुद्धा येतो. जर एखादा विद्यार्थी 9 ते 12 साठी अप्लाय करतोय आणि त्याचा स्कोर जर समजा थोडा चांगला जरी असला तरी सुद्धा तो विचारात पडू शकतो. आणि जर एखादा विद्यार्थी 120-125 वर स्ट्रगल करतोय आणि अशा विद्यार्थ्याला माहिती आहे आपण लागू शकतो जर पसंतीक्रम संख्या वाढली तर त्यावेळेस मात्र 50 पसंतीक्रम त्याच्यासाठी फायद्याचे नाही. 50 पसंतीक्रमामध्ये अजून थोडी वाढ व्हावी, किंवा पसंतीक्रम अमर्यादित करावे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीत हा मुद्दा तर आहे की तुम्ही एक बिंदू एक पद केलंय. म्हणजे जर उदाहरणार्थ एखादा उमेदवार आहे, समजा उदाहरणार्थ एक उमेदवार आहे आणि मी शिक्षक भरतीमध्ये लागलो, तुम्ही लागल्यानंतर मला परत एकदा संधी दिल्या जाणार नाहीये. मग त्याच्यामुळे पसंतीक्रम सुविधा जी आहे ती अनलिमिटेड करा ना. पसंतीक्रम सुविधा जर अनलिमिटेड केली तर मी सर्व ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकतो. पसंतीक्रम दिल्यानंतर ज्या ठिकाणी माझी निवड होईल त्या ठिकाणी मी जाईल, आणि निवड झाल्यानंतर मला फक्त एकदाच संधी असणार आहे. ठीक आहे, असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता याच्या मागचं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आस्थापनानुसार 50 पसंतीक्रम तुम्हाला पुरेसे पडणार का, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढ्या आस्थापना आहेत, जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग, एवढ्या सगळ्या ज्या आस्थापना आहेत यांना तुम्हाला 50 पसंतीक्रम पुरेसे पडणार नाही आहेत.
खाजगीचा जर विचार केला आपण तर खाजगीमध्ये एवढ्या जाहिराती येतात, त्या जाहिराती आल्यानंतर तुम्ही 50% इन्कम कोणकोणत्या संस्थेला देणार आहात, तुम्हाला फक्त विदाऊटसाठी 50 आहे आणि विथसाठी 50 आहे. त्याच्यामुळं 50% इन्कम बदलायला हवे. आता ते बदलणार का, तर त्याच्या संदर्भात सुद्धा सांगतो. जवळपास जास्तीत जास्त प्रयत्न करून झाले 50% इन्कम बदलण्यासाठी, पण सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन, आजची सिच्युएशन सांगतोय मी, उद्याची नाही, आजची सिच्युएशन सांगतोय की सद्यस्थितीमध्ये 50% इन्कम बदलण्याची शक्यता जवळपास खूप कमी आहे. ठीक आहे, रियालिटी सांगतोय सद्यस्थितीमध्येची. आता तुम्ही म्हणाल की बुवा हे बदलणार कधी आहे, तर बघा याच्यासाठी एकमेव ऑप्शन असा आहे की सद्यस्थितीमध्ये आतापर्यंत प्रयत्न करून झाले सगळे, त्याच्यामुळे तरी सुद्धा 50% इन्कम बदलले का, नाही. पण एक गोष्ट अजून आहे की जी पॉझिटिव्ह आहे, की जी आपल्याला थोडीफार आशादायक आहे आणि त्याच्यापासून होप्स आहे किंवा आपल्याला होऊ शकते ती गोष्ट, ती आहे फक्त हे जे आंदोलन होतंय आता 9 तारखेला तुषारदादा देशमुख सर आंदोलन करतायत आणि त्याच्यामध्ये ही जी मागणी आहे 50% इन्कमच्या ऐवजी संख्या वाढून मिळावी. जर याच्यामध्ये विद्यार्थी संख्या जास्त असली, जर या आंदोलनाचा इम्पॅक्ट जास्त पडला तर मात्र ही मागणी वाढून किंवा याच्यामध्ये बदल होऊन पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स याची संख्या वाढू शकते. तुम्हाला मी रियालिटी सांगितली, 50% इन्कम बदलणार किंवा नाही बदलणार हे सांगितलं आणि सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर केली. ती पूर्ण माहिती किंवा हा पूर्ण व्हिडिओ इतर अभियोगधारकापर्यंत पोहोचवा. किती महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि किती महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. जर एखादा उमेदवार ज्याला कमी स्कोर आहे किंवा ॲव्हरेज स्कोर आहे तर त्यावेळेस तो उमेदवार फक्त आणि फक्त शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही. कशामुळं, कारण की तो सर्व ठिकाणी पसंतीक्रम देणार नाही. त्याच्यामुळं म्हणजे एखाद्या ठिकाणी तो पसंतीक्रम देईल, तिथं जर मार्क्स जास्त लागले, मेरिट हाय लागला, तर त्या ठिकाणी त्याची निवड होणार नाही. आणि जर त्यांना सगळीकडे पसंतीक्रम दिले असते तर कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे ना कुठे त्याची निवड झाली असती आणि तो शिक्षक पद भरतीमध्ये लागला असता. तर ही गोष्ट घडू नये, कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपली न्यायपालिका जसं सांगते की प्रत्येक आपण काय म्हणतो की भले खूप सारे जे गुन्हेगार आहेत ते सुटले तरी चालतात, पण एखादी प्रामाणिक किंवा निरपराध माणूस जो आहे त्याला शिक्षा होता कामा नये, हा एक नियम आहे. तर तशा पद्धतीचं जे आहे इथे की तुम्ही असं करू शकता की बॉस सगळ्यांना अनलिमिटेड प्रिफरन्स द्या, पण निवड झाल्यानंतर परत संधी नाही, अशा प्रकारचा नियम तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तर आता शासनीय स्तरावर काय विचार करेल, शासन सुद्धा जे आहे याच्या संदर्भात पॉझिटिव्हच विचार करेल, योग्य तो निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने घेईल. आणि हे सुद्धा खरं आहे की विद्यार्थी त्या ठिकाणी जात नव्हते ज्या ठिकाणी त्यांची निवड झाली त्या ठिकाणी, त्याच्यामुळे प्रिफरन्स थोडे कमी केले गेले. हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे, किती पसंतीक्रम पाहिजे, अनलिमिटेड पाहिजे किंवा लिमिटेड पाहिजे, आणि तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये बदल होणार किंवा नाही होणार, आंदोलनाचा परिणाम काय होणार, या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचा अभिप्राय जो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक अभियोगधारकापर्यंत पोहोचवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.